पंचीकरण ग्रंथामध्ये पान नंबर आहे 43 वर अंतिम शेवटच्या 2 ओळी बरोबर. शिष्य. तर प्रश्न हा चालू आहे की शिष्य श्री गुरुकडे गेला आणि श्री गुरूंना प्रश्न केला आहे की गुरुदेव, जन्म मरण हे कसे टळतील. तर श्री गुरूंनी उत्तर दिलं, काहीच नाही, साधूंचा संगत कर, साधूंची संगती करत जा, त्यांच्या सानिध्यात राहा, म्हणजे तुझे जन्म मरण टळतील. त्यावर त्या शिष्याला असं वाटलं की साधूंचा संगत, साधू कोण, कसे असतात, तेव्हा साधूंचं लक्षण काय, असा प्रश्न त्या शिष्याने गुरूंना विचारला. आणि त्या शिष्याला असं वाटलं की बाह्य वेश धारण केलेले जे असतात, काशाय वस्त्र घातलेले आहेत, कमंडलू हातात आहे, जटा वाढलेले आहे समजा, मग असे जे असतात खडवा वगैरे धारण केलेली आहे, त्यांनाच केवळ साधू म्हणतात का, असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा श्री गुरूंनी उत्तर दिलं की बाबा रे, हे साधूचे लक्षण आहेत गोष्ट खरी, पण हे बाह्य लक्षण आहे, अंतरंग लक्षण नाही. आणि प्राधान्य हे बाह्य लक्षणांना नाही तर अंतरंग लक्षणांना आहे. मग अंतरंग लक्षण कोणते, तर त्याचं उत्तर दिलं श्री गुरूंनी की जे समदृष्टी आहेत, वैराग्याने युक्त आहेत, शम दम हे ज्यांच्या ठिकाणी आहे, धैर्य आहे, दया आहे, दांभिकता नाही, सोंगढोंग ते काही अतिरिक्त दाखवत नसतात जे खरे साधू असतात. पुन्हा अमान आहे, अमानिता, अक्रोध, क्षमाशीलता, ती कुणाचाही द्वेष करत नाही, हमेशा पवित्र अवस्थेत असतात, असे जे ब्रह्मबोधामध्ये निमग्न असणारे ते असतात साधू, ते संत. हे लक्षण सांगितलं. मग आता म्हणे ठीक आहे, साधूंचं लक्षण कळालं, त्यांच्या सानिध्यात राहावं म्हणजे जन्ममरण टळतील. पण ज्या गुरूंना शरण जायचं आहे अशा गुरूंचं आणखीन काही विशेषता आपल्याला सांगायची आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. तेव्हा श्रीगुरू सांगतात की सद्गुरूंना शरण जाण्याकरिता सद्गुरूंच्या ठिकाणी 2 मुख्य धर्म असणं अत्यावश्यक आहे. ते कोणते, तर श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. गुरु श्रोत्रिय असले पाहिजे आणि ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे, तेच गुरुपदाला योग्य आहे. श्रोत्रिय शब्दाचा अर्थ होतो की ज्यांनी वेदांतादी ग्रंथाचं, उपनिषद ग्रंथाचं अध्ययन केलेलं आहे, त्यांना म्हणायचं श्रोत्रिय. आणि त्या श्रुतिवचनानुसार जे आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्मबोधामध्ये रममान आहेत, त्यांना म्हणायचं ब्रह्मनिष्ठ. तेच सद्गुरु पदाला योग्य आहे. यावर आता शिष्य प्रश्न करतो की गुरुदेव, कदाचित समजा ज्या गुरूंना शरण जायचं आहे ते केवळ श्रोत्रिय असले तर चालणार नाही का, म्हणजे काय, ब्रह्मनिष्ठ नसेल आणि केवळ श्रोत्रिय असेल तर ते गुरु होऊ शकतात किंवा नाही, एक प्रश्न. किंवा कोणी श्रोत्रिय आहे पण ब्रह्मनिष्ठ नाही, ते झालं ना उलटा. किंवा ब्रह्मनिष्ठ आहे पण श्रोत्रिय नाही, म्हणजे शास्त्राचं अध्ययन त्यांनी केलेलं नाही आहे, पण ब्रह्माच्या स्वरूपाच्या ठिकाणी काय आहे, त्यांची श्रद्धा आहे, अर्थात ब्रह्मनिष्ठ आहे. अर्थात अहम ब्रह्मास्मी या दृढ बोधावर जे आरूढ आहेत, मग ते सद्गुरुपदाला किंवा गुरुपदाला योग्य आहेत किंवा नाही, असा प्रश्न विचारतो. कोण, शिष्य. तोच प्रश्न आता दिला आहे शिष्य. आपण सद्गुरूची अर्थात साधूची श्रोत्रिय व ब्रह्मनिष्ठ अशी 2 लक्षणे विशेषे करून सांगितली आहेत, विशेष रूपाने सांगितली की जे सद्गुरू आहेत त्यांच्या ठिकाणी 2 धर्म अवश्य असलेच पाहिजे. कोण कोण, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ. पण त्यापैकी एकाच विशेषणाने युक्त असा सद्गुरू असला तर त्याच्यापासून कल्याणकारक बोध होऊ शकेल किंवा नाही, म्हणजे त्यांच्यापासून ज्ञान प्राप्त होऊन मोक्ष स्वरूपाला, कल्याण स्वरूपाला प्राप्त होता येईल किंवा नाही, असा काय आहे प्रश्न. म्हणजे 2 जे सांगितले धर्म कोणते, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, त्यापैकी एकाच धर्माने युक्त असतील, कदाचित त्यांच्या ठिकाणी एक धर्म नसेल, तर असे सद्गुरू
आणि त्यांना शरण जाऊन ज्ञान होईल किंवा नाही, हा प्रश्न उत्तर देत आहे श्री गुरु. एकाच विशेषणाने युक्त अशा गुरुपासून निसंशय बोध होऊ शकत नाही. समजा उदाहरणार्थ ब्रह्मनिष्ठ आहे गुरु, त्यांच्याकडे कोणी साधक शरण गेला, सेवा केली, प्रश्न विचारले आणि गुरुनी उपदेशही केला स्वस्वरूपाचा, कदाचित होईलही ज्ञान. जर शिष्य उत्तम अधिकारी असेल तर त्याला कुठल्याही प्रकारच्या संशय शंका नसतील आणि गुरुने सांगितलं ते त्याने दृढ मनावर बिंबवून घेतलं तर कदाचित त्याला बोध होऊही शकेल. पण असा भाग्यवान विरळच असतो की ज्याला अजिबात शंकाच येणार नाही. कारण कुणालाही जर सांगितलं की तू ब्रह्म आहे, हे ऐकल्याबरोबरच त्याला काय येतात, शंका, की मी ब्रह्म कसं काय असेल बा. आणि अशा प्रकारच्या जर शंका शिष्याला आल्यात तर त्या शिष्य शंकेचं उत्तर ते श्रीगुरु देऊ शकत नाही. कारण का, त्यांच्या ठिकाणी धर्म नाही आहे. कोणता? श्रोत्रिय. श्रोत्रिय नाही म्हणजे काय, त्यांनी वेदांत आदी शास्त्राचं अध्ययन केलेलं नाही आहे. भले ते स्वतः मुक्त आहेत, ब्रह्मनिष्ठ असल्यामुळे, ब्रह्मबोधात निमग्न असल्यामुळे स्वतः तर मुक्त आहे, पण शिष्याच्या सर्व शंका ते निवृत्त करू शकत नसल्यामुळे शिष्याला त्यांच्या उपदेशाने निस्संदेह बोध होणार नाही आणि म्हणून ते गुरुपदाला योग्य नाही आहे. कदाचित मग कोणी म्हणेल का, हो समजा श्रोत्रिय आहेत आणि ब्रह्मनिष्ठ नसतील तर तेही गुरुपदाला योग्य नाही किंवा त्यांच्यापासून निसंशय ज्ञान होणार नाही. कारण ते फक्त काय आहेत, श्रोत्रिय आहे, शंकेचं समाधान करू शकतात. पण ज्या ब्रह्माचा स्वतःलाच अनुभव नाही आहे त्याचा अनुभव ते दुसऱ्याला काय देऊ शकतील, देऊ शकत नाही. म्हणून गुरु तेच की जे श्रोत्रिय आहे आणि ब्रह्मनिष्ठ आहे, तेच दिलं आहे गुरु. एकाच विशेषणाने युक्त अशा गुरुपासून निसंशय बोध होऊ शकत नाही. निसंशय म्हणजे संशय रहित असं बोध अर्थात ज्ञान होऊ शकत नाही. यासाठी वर सांगितलेल्या दोनही विशेषणांनी युक्त, दोन्ही विशेषणांनी युक्त पाहिजे. दोन विशेषण कोण? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ. दोनही विशेषणांनी युक्त अशा सद्गुरूला शरण जावे. याच विषयी तुला एक दृष्टांत सांगतो. कोण म्हणताय? श्री गुरु. कुणाला? शिष्याला. दृष्टांत सांगत आहे. तो दृष्टांत आहे बघा, स्वदेशी जाणाऱ्या पुरुषाचा दृष्टांत. ठीक आहे, कोणी मनुष्य होता प्रवासी, त्याला स्वतःच्या घरी जायचं होतं, त्याचा हा एक दृष्टांत आहे. कशाकरिता दृष्टांत दिल्या जाऊ राहिला हे ध्यानात ठेवायचं. काय की श्री गुरु हे दोन्ही विशेषणांनी युक्त असले पाहिजे. दोन्हीपैकी एक विशेषण असेल, एक नसेल तर जमणार नाही, हे पटवून देण्याकरिता दृष्टांत. तर ही जी ओळ आहे, स्वदेशी जाणाऱ्या पुरुषाचा दृष्टांत, त्याच्या खाली कंसात एक ओळ लिहून ठेवा. श्रोत्रिय व ब्रह्मनिष्ठ दोन्ही विशेषणांनी युक्त गुरुपासूनच आत्मबोध होतो. गुरुपासूनच आत्मबोध होतो. झालं काय लिहिलं? श्रोत्रिय व ब्रह्मनिष्ठ दोन्ही विशेषणांनी युक्त गुरुपासूनच आत्मबोध होतो, हे सांगण्याकरिता दृष्टांत चालला आता. तर बघा, कोणी एक स्वदेशी जावयास निघालेला गृहस्थ, कोणी मनुष्य, आपल्या घरी त्याला जायचं आहे, स्वदेशी जायचं आहे. गृहस्थ आपल्या रस्त्याने चालला होता. ठीक आहे, त्याला वाटेत एक नदी लागली. बरं का, नदी होती, नदीला थोडं थोडं पाणी होतं आणि त्याला नदीच्या पलीकडे जायचं होतं, कारण त्याचं घर, त्याचं गाव खूप दूर दुसऱ्या देशात होतं. पण रस्त्यात लागली काय? नदी. अपरिचित जागा आहे ती नदी, तिथले लोक कोणी त्याच्या परिचित नाही आहे. त्याला वाटेत एक नदी लागली. त्या नदीतून पार जाण्याच्या हेतूने त्याने नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकास विचारले. ठीक आहे, नदीच्या काठावर जे लोक होते त्यांना विचारलं, अहो म्हणे मला पलीकडे जायचं आहे, पण पूल इथं नाही आहे. बरं, नाव पण नाही आहे. बरं, पलीकडे तर जायचं आहे,
नदीत पाणी आहे, तसं पाणी तर ते काही जास्त दिसत नाही, पण काय आहे, नदीचा भरोसा करता येत नाही, आहे की नाही. तर किती खोली असू शकते, मध्ये गड्डा असू शकतं, काही असू शकतं, सांगता येणार नाही. मग मी कसं जाऊ पलीकडे, असा प्रश्न तो मनुष्य तिथं राहणाऱ्या लोकांना विचारू लागला. लागलं का? अगोदरच ध्यान करून काढून ठेवायचं. चला, तिथून पार जाण्याच्या हेतूने त्याने नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांस विचारले की, काय विचारलं, की मला नदीच्या पार जाता यावे, यास काय उपाय करावा, काहीतरी उपाय सांगा, पलीकडे जायचं आहे. ते ऐकून शरीराने पुष्ट असून मजबूत व चालण्याच्या कामात अगदी पटाईत, पण भेटा डोळ्यांनी आंधळा असा एक त्यांच्यापैकीच इसम पुढे येऊन त्या गृहस्थास म्हणाला की, माझ्या खांद्यावर तुम्ही बसलात तर मी तुम्हास नदीच्या पार नेईल. बघा, आता एक मनुष्य भेटला, कुणाला, ते यात्रेकरूला. काय की मी तुला पार नेऊन सोडतो बा, पण म्हणे काय करावं लागेल. आता तो धष्टपुष्ट होता, चालायला चांगला होता, सर्व अवयव चांगले होते, फक्त काय, डोळ्यांनी आंधळा होता. आणि तो मनुष्य म्हणाला की काही हरकत नाही, मी तुला पलीकडे नेऊन सोडतो, पण तू काय कर, माझ्या खांद्यावर बैस, मी तुला पलीकडे नेऊन सोडतो, असं म्हणाला. माझ्या खांद्यावर तुम्ही बसलात तर मी तुम्हास नदीच्या पार म्हणजे पलीकडे नेईन. त्या आंधळ्याचे ते बोलणे ऐकून नदी पार जाणाऱ्या गृहस्थाच्या मनात असा विचार उत्पन्न झाला की, त्या यात्रेकरूला असं वाटायला लागलं, अरे कसं काय बुवा, हा बेटा काय पुढं, हा बेटा आंधळा, हा बेटा म्हणजे हा मनुष्य काय आहे, आंधळा आहे, आणि तो मला म्हणतो की माझ्या खांद्यावर बैस, तुला नेऊन सोडीन, पण स्वतः आंधळा आहे, याला काय दिसणार, कुठं किती पाणी आहे, कुठं किती पाणी आहे की नाही. त्याचा काही विश्वास बसे ना, कुणाचा, यात्रेकरूचा, कुणावर, त्या आंधळ्या व्यक्तीवर. हा बेटा आंधळा असल्यामुळे याला स्वतःला नदीचा पार तर बिलकुल दिसत नाही, की नदी किती लांब आहे, पलीकडे काय आहे, किती पाणी आहे, याला काहीच माहीत नाही, आंधळा आहे हा, आणि हा कसं काय मला पलीकडे नेईल बुवा, त्याचा काही विश्वास बसे ना. असे आहे तर मग तर हा मला पार कसा घेऊन जाईल, असा संशय उत्पन्न झाला यात्रेकरूला. ठीक, केवळ याच्या विश्वासावर जाणे मोठे धोक्याचे आहे. विचार करू लागला तो यात्रेकरू. समजा हा म्हणतोय गोष्ट खरी, परंतु याच्यावर विश्वास ठेवून याच्या पाठीवर आपण बसलो खांद्यावर, तर धोका येऊ शकतो कदाचित, नाही की नाही. याच्या विश्वासावर जाणे मोठे धोक्याचे आहे असे त्यास वाटून त्याने त्या आंधळ्याचे म्हणणे कबूल केले नाही, मान्य केलं नाही. नको म्हणे बाबा, तुझ्या खांद्यावर मी काही बसायला रिकामा नाही, तू तुझ्या तिकडे जा, मी माझं बघतो कसं जायचं ते, आहे की नाही. त्या प्रवाशाने विचार सोडून दिला. कोणाचा, त्या आंधळ्याचा. इतक्यात दुसरा एक मनुष्य आला, तो म्हणायला लागला, ओ काका काका काका, काही काळजी करू नका, मी तुम्हाला त्या नदीच्या पलीकडे पार नेऊन सोडतो. ठीक आहे. बघा, इतक्यात डोळ्यांनी उत्तम दिसत होते, डोळे चांगले होते त्याचे, असा एक त्याच काठावर बसलेला पांगळा सदरील गृहस्था म्हणजे त्या प्रवासी यात्रेकरूला म्हणाला की, अहो तुम्हाला कोणाच्याही बरोबर जाण्याची जरूरत नाही, तुम्ही कशाला विचार शोधताय की मला कोणीतरी नेऊन सोडा, कोणीतरी नेऊन सोडा, काहीच गरज नाही. मग काय, तुम्ही स्वतःच मी सांगतो तसे जा म्हणजे झाले. कोण म्हणतोय, तो पांगळा मनुष्य. कुणाला, यात्रेकरूला, की मी सांगतो तसं तसं तुम्ही जा, तर तुम्हाला काही कुणाची गरज पडणार नाही. तो सांगतोय बघा, पांगळा मनुष्य, नदीत पाणी अगदी थोडे आहे, जास्त पाणी नाही, गुडघ्या इतकं सुद्धा पाणी नाही आहे, की नाही, गुडघ्या इतकं जरा फार तर. नदीत पाणी अगदी थोडे आहे हे मला पक्के ठाऊक आहे, म्हणजे माहिती आहे. यासाठी मी सांगतो त्या मार्गाने जाल तर सहज पार निघून जाल, सहज तुम्ही पलीकडे जाऊ शकाल. असे म्हणून तो कसे कोठून जावयाचे ते तोंडाने सांगून हाताने दाखवू लागला. कोण, पांगळा मनुष्य, की असा हात करून दाखवू लागला, कसं कसं जायचं सांगू लागला. कसं काय सांगतोय ते पहा. तो म्हणाला, या काठावरून खाली पाण्यात उतरून सुमारे 20 कदम सरळ चालत गेल्यावर, पाणी सुरू झालं की सरासरी 20 पावलं तुम्ही पुढं चाला, आणि 20 पावलं चालून झाल्यानंतर, कदम म्हणजे पावलं, तर 20 पावलं सरळ चालत गेल्यावर उजवीकडे जरासे वळून चालू लागा, थोडंसं उजवीला टर्न घ्यायचा आणि पुन्हा चालायला लागायचं, असा सल्ला दिला पांगळ्याने त्या प्रवाशाला. जरासे वळून चालू लागा म्हणजे कोणत्याही अडचणी वाचून
पार जाल, पलीकडे पोहोचाल, काही अडचण येणार नाही. हे त्या पांगळ्याचे बोलणे त्या पार जाण्याची इच्छा करणाऱ्या गृहस्थाने ऐकले. त्या ऐकणे यात्रेकरूंनी ऐकले, पण त्याच्याही बोलण्यावर त्याचा विश्वास बसेना. पण त्याच्याही बोलण्यावर त्या पांगळ्या मनुष्याच्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसेना. कुणाचा? यात्रेकरूचा. त्याचा विश्वास बसेना. का बरं? कारण तो आपल्याशीच विचार करू लागला. तो यात्रेकरू, प्रवासी स्वतःच्या मनाशी विचार करू लागला. करून म्हणाला काय? या मनुष्याला स्वतःला पाय नाहीत, आहे की नाही? अर्थात कोणत्याही दिवशी हा स्वतः नदीतून गेलेला नाही. पांगळा आहे ना, त्याला 2 फुटही चालता येत नाही. याचा अर्थ हा स्वतः कधी पाण्यातून पलीकडे गेलेलाच नाहीये. अनुभवच नाही त्याला त्या पाण्याचा, किती खोल पाणी आहे, कसं काय म्हणून. आणि तो आपल्याला सांगतोय काय रस्ता, की असं असं जा म्हणून. कसं काय विश्वास ठेवायचा याच्यावर? विश्वास कोणावर ठेवला पाहिजे? की ज्याने त्या पाण्याचा, त्या नदीचा अनेक वेळेस अनुभव घेतलेला आहे, अनेक वेळेस पलीकडे गेलाय, पुन्हा आलाय, पुन्हा गेलाय, त्याच्यावर विश्वास ठेवणं साहजिक आहे. पण हा तर मुळात पांगळा, आणि याच्यावर कसं काय विश्वास ठेवावा असा विचार करू लागला. कोण? यात्रेकरू. कोणत्याही दिवशी हा स्वतः नदीतून गेलेला नाही, त्यामुळे नदीत पाणी थोडे आहे की पुष्कळ आहे ते याला ठाऊक नाही, हे उघडच आहे. अशा स्थितीत याच्या केवळ बोलण्यावर भरवसा धरून मी नदीत उतरून चालू लागलो. समजायच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार मी चालू लागलो पाण्यात जाऊन. आणि काही अंतरावर गेल्यावर पाणी जास्त खोल लागून, समजा पुढे गेलो आणि अचानक पाणी काय लागलं, खोल लागलं, काही गड्डा बिड्डा आला आणि बुडायला लागलो, तर हा काय मला काढणार आहे का? काढू शकेल का हा? याला 2 फूट चालता येत नाही. तेव्हा याच्या वाचनावर, याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही, असा विचार करू लागला आपल्या मनाशी. कोण? यात्रेकरू. गेल्यावर पाणी जास्त खोल लागून माझी बुडण्याची वेळ आलीच, तर मग हा पांगळा मला काय सहाय्य करणार? काही सहाय्यता करू शकत नाही. दुसरी गोष्ट, मला स्वतःला पोहता येत नाही. आता कसं काय करायचं असा विचार करू लागला तो. असे मनात आणून त्याने त्याची बोलणे कबूल केले नाही, म्हणजे मान्य केलं नाही. कुणाचं? त्या पांगळ्या माणसाचं. म्हणजे यापासून निष्पन्न झाले ते हे की, आता एकंदरीत या दृष्टांतातून काय निष्पन्न झालं बरं ते सांगतायत पहा. म्हणजे यापासून निष्पन्न झाले ते हे की काय, वस्तुतः तो पांगळा सांगतो आहे ते अगदी खरे आहे, त्यात काही खोटं नाही आहे. बिलकुल तसाच रस्ता आहे, पाणी थोडं आहे, ही गोष्ट सर्व काही बरोबर आहे. पांगळ्याचं बोलणं खरं आहे. शिवाय नदीत पाणी थोडे आहे हेही खरे आहे. तरी पण ते सांगणारा स्वतः पांगळा असल्यामुळे त्याच्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसला नाही. कारण हा काय स्वतः पांगळा आहे, त्याने कधी अनुभव घेतलाच नाही त्या पाण्याचा, म्हणून त्याच्यावर विश्वास बसला नाही. म्हणून तो गेलाही नाही. कोण? यात्रेकरू. खाली उतरला नाही, काठावरून पाण्यात उतरला नाही, पलीकडे गेलाही नाही. आणखीन दुसऱ्या लोकांना विचारू लागला, अहो काहीतरी मला नेऊन सोडा वगैरे. इतके होत आहे तोच, म्हणजे तेवढ्यात त्या गृहस्थाच्या सुदैवाने, चांगल्या भाग्याने नदीच्या काठावर तिसरा एक मनुष्य त्याला भेटला. तेवढ्यात तिसरा मनुष्य आला तिथं. मग त्याला डोळ्यांनी चांगले दिसत होते, पायांनी चांगले चालता येत होते. असा जो तिसरा मनुष्य आहे, दिसतही होतं, पायाने चांगलं चालताही येत होतं. आणि त्याला विचारलं की अरे बाबा तुला पोहता येतं का? हो हो मला पोहताही येतं, असंही तो म्हणाला. आणि तो नदीतून पोहून जाण्यास समर्थ होता, पोहताही त्याला येत होता. त्याने त्या पार जाणाऱ्या गृहस्थास म्हटले की काय, बाबा यात्रेकरूजी, बाबा मज बरोबर चल, मी तुला पार नेतो, म्हणजे पलीकडे नेऊन सोडतो. तेव्हा त्या तिसऱ्या मनुष्याच्या बोलण्यावर त्याचा भरवसा तेव्हाच बसला, म्हणजे ताबडतोब बसला. कुणाचा? यात्रेकरूचा. म्हणजे काही हरकत नाही, चला मग जाऊया. त्याने विचार सुद्धा केला नाही. तिसऱ्या मनुष्याच्या बोलण्यावर त्याचा भरवसा तेव्हाच बसला आणि त्याच्या मदतीने तो नदी पार उतरून आपल्या गावी गेला. दृष्टांत संपला. म्हणजे आता या दृष्टांतातून तात्पर्य काय, सिद्धांत काय निघतो ते सांगा. तर तेही सांगत आहे स्वतः ग्रंथकार. वरील दृष्टांताचा सिद्धांत, म्हणजे वर दृष्टांत जो दिलाय तो जी गोष्ट पटवून सांगण्याकरिता हा दृष्टांत दिलाय तो सिद्धांत आता ग्रंथकार सांगत आहेत.
ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा करणारा मुमुक्षू त्याला दृष्टांतातल्या स्वदेशी जावयाची इच्छा करणाऱ्या गृहस्थाच्या ठिकाणी समजावे. नंबर 1. ठीक आहे जी. तर प्रवासी यात्रेकरू होता की नाही, त्याच्या जागेवर कोण समजायचं इकडं? मुमुक्षू, ज्याला मोक्ष स्वरूपाची इच्छा आहे. स्वतःच्या गावी जायचं आहे. स्वतःचं गाव म्हणजे कोण? स्वतःची ब्राह्मी स्थिती, ब्रह्मभाव, तिथं त्याला पोहोचायचं आहे. कळलं की नाही? त्याला पोहोचायचं आहे का आपल्याला पोहोचायचं आहे? आपल्याला पोहोचायचं आहे. कुठं? ब्रह्मभावामध्ये, ब्रह्मस्वरूपा ठिकाणी, आपल्या घरी. कारण आपलं घर कुठं आहे? आडसला आहे का ब्रह्म हेच आपलं घर आहे? ब्रह्म हेच आपलं घर आहे. कळलं की नाही? म्हणून म्हटलंय ना. चला, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी. सापडलं का? पहिल्यापासून नंबर 1 येते. हा, आकडे टाकी. चला, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा करणारा कोण? मुमुक्षु. त्याला दृष्टांतातल्या स्वदेशी जावयाची इच्छा करणाऱ्या गृहस्थाच्या ठिकाणी समजावी. एक गोष्ट झाली. आता पुढची दुसरी पहा. 2. जन्म मरण रूप ज्यात प्रवाह आहेत अशा संसाराला नदीच्या ठिकाणी समजावे. जसं त्याला नदी लागली होती त्या प्रवासी माणसाला, तसं आपल्याला नदी लागलेली आहे. कोणती नदी? संसार रूप नदी. तिचे 2 तट कोणते? जन्म आणि मरण. ते सांगितलं येतं मग 2 नंबरमध्ये. जन्म मरण रूप ज्यात प्रवाह आहेत, किंवा जन्म मरण हाच प्रवाह आहे, अशा संसाराला नदीच्या ठिकाणी समजावे. संसार, आणि त्या संसारामध्ये प्रवाह कोणता? जन्म मरण हाच काय आहे? प्रवाह आहे, पाणी आहे. ठीक आहे, ठिकाणी समजावे. झालं. पुढे नंबर 3. आता परमात्म्याची जी प्राप्ती तिला नदीच्या पैल तीराच्या ठिकाणी समजावे. पैल तीर प्राप्त करून घ्यायचं आहे आपल्याला. पैल तीर कोण आहे? परमात्मा, भगवंत आहे की नाही? तर परमात्म्याची जी प्राप्ती तिला नदीच्या पैल तीराच्या ठिकाणी समजावे. लागलं गोष्ट. पुढे चला. नंबर 4. श्रोत्रिय म्हणजे केवळ शास्त्रज्ञ. श्रोत्रिय शब्दाचा अर्थ काय होतो? शास्त्रज्ञ. शास्त्रज्ञ म्हणजे शास्त्राला जाणणारा. शास्त्राला जाणणारा म्हणजे शास्त्रांच्या सिद्धांताला जाणणारा. कळलं की नाही? वेदांत काय सांगतोय, सांख्य काय सांगताय, योग काय सांगताय, साऱ्या शास्त्राला जाणतो. आणि वेदांताविषयी त्याची निष्ठा आहे की नाही? म्हणजे वेदांतानुसारच तो सारं व्यवस्थित समजतोय, सांगतोय विशेष करून. श्रोत्रिय म्हणजे केवळ शास्त्रज्ञ जो पुरुष त्याला नदीच्या काठावरील आंधळ्याच्या ठिकाणी समजावे. केवळ श्रोत्रिय जर गुरु असेल म्हणजे ब्रह्मनिष्ठ नसतील, काय आहे? फक्त श्रोत्रिय आहे, त्यांना कोणत्या ठिकाणी समजायचं? आंधळ्याच्या ठिकाणी. आंधळा मनुष्य भेटला होता ना नदीच्या पलीकडच्या तीराला, आहे की नाही? आंधळा चालायला दष्टपुष्ट आहे, चालू शकतो, पलीकडे जाऊही शकतो. कळलं की नाही? पण डोळ्याला दिसत नाही, ब्रह्मबोधात निमग्न नाही आहे. कळलं की नाही? श्रोत्रिय म्हणजे केवळ शास्त्रज्ञ जो पुरुष त्याला नदीच्या काठावरील आंधळ्याच्या ठिकाणी समजावे. सापडलं. पुढे. या श्रोत्रियाला शास्त्र निरूपण रूप पायातला जोर आहे. पायात खूप जोर आहे, ताकद आहे. कोणत्या पायात जोर आहे? त्याच्या शास्त्र निरूपण करता येतं त्याला. हाच त्याच्या पायातला काय आहे? जोर आहे, ताकद आहे. या श्रोत्रियाला शास्त्र निरूपण रूप पायातला जोर आहे. पण पैल तीरावर असलेले ब्रह्मस्वरूप यांनी कधीही पाहिलेले नाही. शास्त्राच्या चिंतनातच आयुष्य घातलं. कधी विचार स्वतःच्याच ठिकाणी केलाच नाही की मी ब्रह्म आहे म्हणून. फक्त शास्त्राच्या प्रक्रियाच लावत राहिला. कळलं की नाही? त्याला म्हणायचं श्रोत्रिय. बरोबर. पण पैल तीरावर असलेले जे ब्रह्मस्वरूप यांनी कधीही पाहिलेले नाही, म्हणजे अनुभवलेले नाही. यासाठी एकदेशी श्रोत्रिय गुरुच्या आश्रयाने स्वस्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही. यासाठी एकदेशी आहे. कोण? जर समजा गुरु श्रोत्रिय असेल, ब्रह्मनिष्ठ नाही आहे, अशा गुरूंना काय म्हणायचं? एकदेशी. एकदेशी म्हणजे एकाच बाजूत पक्के आहेत, श्रोत्रिय आहेत पण ब्रह्मनिष्ठ नाही. असे जे गुरु, त्यांच्या बोधापासून स्वस्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही. जसं त्या आंधळ्या मनुष्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवलाच नाही त्याने, आहे की नाही? त्या प्रवासी माणसाला पलीकडे जाता आलं नाही, त्याने विश्वास ठेवलाच नाही. का? तो आंधळा होता, आहे की नाही? त्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ नसेल, केवळ श्रोत्रिय असेल, तर त्यांच्या उपदेशाने नदीचा पैल तीर म्हणजे ब्रह्मबोध प्राप्त होणारच नाही. कळला अर्थ? चला. यासाठी एकदेशीय श्रोत्रिय गुरुच्या आश्रयाने स्वस्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही. झालं इथपर्यंत. पुढे पहा.
केवळ वगैरे आलं ना 5 नंबर टाका. केवळ एकदेशी जो ब्रह्मनिष्ठ, आता त्या आंधळ्याचा आणि श्रोत्रियाची गोष्ट सोडा. समजा सद्गुरू आहेत, पण सद्गुरू कसे आहे? आता ब्रह्मनिष्ठ आहेत. कसे नाही? श्रोत्रिय नाही, ब्रह्मनिष्ठ आहेत, आहे की नाही? तर त्यांना असे जे गुरु, त्यांना कोणाच्या ठिकाणी समजायचं? पांगळ्या माणसाच्या ठिकाणी. कळलं की नाही? पांगळ्या माणसाला नदीचा पलीकडचा तीर दिसतो आहे की नाही? ब्रह्मनिष्ठ आहेत हे, ब्रह्मनिष्ठ सद्गुरू ब्रह्मनिष्ठ आहेत, पण चालता येत नाही. चालता येत नाही म्हणजे शिष्यानी केलेल्या शंकेचं निरसन करता येत नाही. का? श्रोत्रिय नाहीत. कळलं की नाही? ते दिलंय. केवळ एकदेशी जो ब्रह्मनिष्ठ त्यास पांगळ्याच्या ठिकाणी समजावे. सापडलं? नदीच्या पलीकडे पांगळा मनुष्य भेटला होता ना, त्याच्या ठाई समजायचं. कुणाला? ब्रह्मनिष्ठाला. ब्रह्मनिष्ठ आहे पण श्रोत्रिय नाही. त्याला असा जो मनुष्य आहे ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय नाही आहे, त्याला, त्या सद्गुरूला गुरुकृपेने ब्रह्मस्वरूपाचे जे अप्रोक्ष ज्ञान, गुरूंची कृपा झाली विशेष, किंवा मागच्या जन्मातले संस्कार जागे झाले, त्यामुळे ब्रह्मस्वरूपाचे जे अप्रोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान, अर्थात अनुभूती. ब्रह्मस्वरूपाची काय? त्याला अनुभूती आहे, अनुभव आहे. अप्रोक्ष ज्ञान त्याच्याच रूपाचे चक्षु मिळाले आहेत, आहे की नाही? त्याच्याच रूपाचे म्हणजे सद्गुरूला जी दृष्टी आहे, त्याच्या सद्गुरूला जी दृष्टी आहे, ती दृष्टी याला भेटलेली आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेतो आहे स्वतः. ठीक आहे की नाही? त्यामुळे स्वतः जीवनमुक्त आहे, त्याला पुन्हा जन्ममरण घ्यावे लागणार नाही. पण दुसऱ्याला मुक्त करण्याचं सामर्थ्य मात्र त्याच्या ठिकाणी नाही. का? श्रोत्रिय नाही म्हणून. कारण श्रोत्रिय नसल्यामुळे त्याला ही शंका कशा केल्या जाऊ शकतात, त्याचं उत्तर कशा प्रकारे दिलं पाहिजे, आहे की नाही? तर्कवितर्काची बुद्धी त्याच्या ठिकाणी नाही. म्हणून जरी ते ब्रह्मनिष्ठ असले तरी ते गुरु होऊ शकत नाही. जर यदा कदाचित कोणी उत्तम अधिकारी असेल तर त्याच्याकरिता भले ते गुरु होऊही शकतात, पण सर्वांसाठी मात्र ते गुरु होऊ शकत नाही. ते दिले आहे. त्याला गुरुकृपेने ब्रह्मस्वरूपाचे जे अप्रोक्ष ज्ञान, त्याच्याच रूपाचे चक्षु मिळाले आहेत. तो संसार नदीचा पार, संसार नदीच्या पलीकडे जे परब्रह्म, त्यास यथार्थ जाणतो, बिलकुल तंतोतंत जाणतो आहे, अनुभूती आहे, हे खरे. पण त्याला वेदवाक्यांची प्रमाणे देऊन युक्तीने दुसऱ्यास उपदेश करण्याचे पाय नाही. डोळे आहे पण पाय नाही. पाय नाही म्हणजे काय नाही? पाय नाही म्हणजे काय नाही? दुसऱ्याच्या शंकेचं निरसन करण्याचं सामर्थ्य नाही. हे त्या ठिकाणी काय नाही आहे? पाय नाही आहे. पण त्याला वेदवाक्याची प्रमाणे देऊन युक्तीने दुसऱ्यास उपदेश करण्याचे पाय नाहीत. त्यामुळे तो दुसऱ्याला ब्रह्मप्राप्ती करून घेण्याचे उपाय दाखवू शकत नाही. पण असं दाखवून ही संसार रूपी नदी तुच्छ आहे व ईश्वराचा अनुग्रह झाला असता जसे गायीच्या खुरा इतक्या पाण्यातून तरुण जाणे अगदी सुलभ असते, तशी तरुण जाण्यास सुलभ आहे. आणि परमेश्वर एक, अद्वितीय, अनंत, असंग, सक्रिय, निर्विकार, निराकार, निर्गुण, नित्य, प्रत्येगात्मा, देहत्रयाहून वेगळा, अवस्थात्रयांचा साक्षी, पंचकोशातीत, व्यापक, द्रष्टा, स्वयंज्योती, सच्चिदानंद रूप असा आहे. आणि त्याचे ज्ञान झाले असता संसार नदीतून क्लेशा वाचून इतकेच नव्हे तर मोठ्या सुखाने पार जाशील असे जे तो दुसऱ्यास बोलून दाखवितो ते सर्व जरी अक्षरशः खरी आहे तरी त्याच्या बोलण्यावर मुमुक्षुचा विश्वास बसत नाही. वेदांत बोलतोय, वेदांत सांगतोय. कदाचित भाषा त्याची ग्राम्य असेल, गावरान, पण खरं सांगत असून देखील मुमुक्षुचा त्याच्यावर विश्वास बसत नाही. कारण का? विचारायला काही शास्त्राचे प्रमाण देता येत नाही, युक्ती प्रयुक्ती देता येत नाही, फक्त ब्रह्मस्वरूपाचा बद्दल थोडंफार काही सांगता येतं, आहे की नाही? ब्रह्मनिष्ठ असल्यामुळे. पुन्हा पाहत्या पंक्ती. त्यामुळे तो दुसऱ्याला ब्रह्मप्राप्ती करून घेण्याचे उपाय दाखवून सांगितलं त्याने, तरी देखील त्याच्यावर विश्वास बसत नाही. कसं सांगू शकतो तो ब्रह्मनिष्ठ की ही संसार रूप नदी तुच्छ आहे. संसार रूपी नदी तुच्छ आहे म्हणजे मिथ्या आहे, कल्पित आहे. व 47 पानवर व ईश्वराचा अनुग्रह झाला असता, ईश्वराची जर आपल्यावर कृपा झाली तर सहज आपल्याला संसार पार करून जाता येतो असं तो सांगतोय. कोण?
ब्रह्मनिष्ठ महात्मा काय सांगतो, कशाप्रमाणे, जसं गायीच्या खुरा इतकं पाणी आहे नदीमध्ये, ते पलीकडे जाण्याकरिता काही वेळ लागतो का आपल्याला? शंका येते का? काहीच नाही, सरळ मनुष्य चालतो, दिसतंय सरळ, खालची वाळू पण दिसते आहे की नाही? गायीच्या खुरा इतक्या पाण्यातून तरून जाणे म्हणजे पलीकडे जाणे अगदी सुलभ असते, सोपं असतं, त्यात कोणाला काही संशय येत नाही. कोणी असं म्हणतो पाणी तर लई 4 बोटा इतकंच आहे, हो घोटे इतकंच पाणी आहे, पण मला पोहता येत नाही, मी कसं काय जाऊ पलीकडं, असं कोणीही म्हणत नाही. तरून जाणे अगदी सुलभ असते, तशी तरून जाण्यास सुलभ आहे कोण? संसार रूपी नदी, मिथ्या असल्यामुळे, असं तो सांगतोय लोकांना ब्रह्मनिष्ठ महात्मा. आणि परमेश्वर एक आहे की नाही? परमेश्वरात भेद पाहू नका. तुम्ही जी गणपतीची, देवीची, सरस्वतीची आहे की नाही, अशा वेगवेगळ्या देवांची पूजा करताना ती उपाधिकृत आहे, देव सर्वांचा एकच असतो, असं तो समजावून सांगतो ब्रह्मनिष्ठ महात्मा. आणि परमेश्वर एक आहे, पुन्हा कसा आहे? पुन्हा अद्वितीय म्हणजे द्वैत रहित आहे, अनंत आहे, त्या परमेश्वराचा कधीच अंत होत नाही. पुन्हा तो परमात्मा कसा आहे? असंग म्हणजे संग रहित आहे, कुठल्याही प्रकारचा संग त्याला नाही आहे, निर्लेप आहे. पुन्हा कसा आहे? तो सक्रिय नाही, तिथं काय पाहिजे? अक्रिय, क्रिया रहित आहे परमात्मा, कळलं की नाही? पुन्हा निर्विकार म्हणजे विकार रहित. पुन्हा निराकार म्हणजे आकार रहित, देवाला कोणताच आकार नाही आहे, 4 फूट 5 फूट 20 फूट असा कोणताही आकार नाही देवाला, कळलं की नाही? कोणी म्हणेल का हो आमच्या गावातला मारुती तर 6 फुटाचा आहे, तुम्ही कसं काय म्हणता आकार नाही, आहे की नाही? तर ते देवाचं मूर्त रूप आहे की नाही? ते निर्गुणाची उपासना ज्यांना करता येत नाही त्यांच्याकरता ते एक प्रतीक आहे, ठीक आहे, त्याची उपासना करा, परंतु खरं जे रूप आहे देवाचं ते जाणून घ्यायचं. मग खरा परमात्मा कसा आहे? की निर्विकार, निराकार, आकार रहित. पुन्हा निर्गुण म्हणजे गुण रहित. नित्य आहे म्हणजे त्याचा कधी नाश होत नाही, तोच प्रत्येगात्मा आहे म्हणजे सर्वांच्या जीवांच्या हृदयामध्ये बसलेला आहे. अंतरात्मा ज्याला म्हणतात, प्रत्येगात्मा म्हणतात. बरं, सर्वांच्या हृदयात असून देखील शरीर म्हणजे तो नाही, मग कसा आहे? देहत्रयाहून वेगळा, 3 देह, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, आणि या 3 देहाहून तो कसा आहे? परमात्मा वेगळा आहे. अवस्थात्रयाचा साक्षी 3 अवस्था आहेत, जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती, आणि 3 अवस्थाचा तो काय आहे? साक्षी म्हणजे द्रष्टा, पाहणारा. आणि 3 अवस्था काय झाल्यात मग? दृश्य. आणि दृश्याहून द्रष्टा कसा असतो? भिन्न. अर्थात तो परमात्मा अवस्थांचा द्रष्टा आहे, अवस्था रूप नाही, त्याची कोणतीच अवस्था नाही आहे, त्याला अवस्थाच नाही, अवस्थातीत आहे. कोण? परमात्मा. अवस्थात्रयाचा साक्षी. पुन्हा पंचकोशातीत, 5 कोश आहे. कोण? अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. या 5ही कोशाहून तो काय आहे? अतीत आहे, वेगळा आहे. पुन्हा कसा आहे? व्यापक आहे की नाही? परिचिन्न नाही आहे तो, इतका 2 फुटाचा किंवा 4 फुटाचा असा नाही आहे. मग कसा आहे? व्यापक. किती व्यापक आहे देव? परमात्मा किती व्यापक आहे की त्याच्याशिवाय जागाच शिल्लक नाही आहे. आकाश सुद्धा त्याच्या एका अंशावर आहे, इतका व्यापक आहे. कोण? परमात्मा. कोण? मी, कारण मीच कोण आहे? ब्रह्म आहे, इतका व्यापक आहे की नाही? त्याच्याशिवाय काही जागाच शिल्लक नाही आहे. पुन्हा द्रष्टा आहे, सर्वांना पाहणारा आहे. स्वयंज्योती म्हणजे स्वतः ज्ञान स्वरूप आहे. ऐकून त्या परमात्म्याला जाणण्याकरिता अन्य कोणत्याही साधनांची गरज पडत नाही, तो स्वतः ज्ञान स्वरूप आहे. कोण? परमात्मा. पुन्हा कसा आहे? सच्चिदानंद रूप असा आहे. आणि त्याचे ज्ञान झाले असता म्हणजे कसं? की तो अशा प्रकारचा असणारा जो परमात्मा तोच मी आहे, देह म्हणजे मी नाही, अशा प्रकारे ज्ञान झालं असतं. म्हणजे झालं मग आता आम्हाला साऱ्यांना ज्ञान की तो परमात्मा आम्हीच आहोत म्हणून. आणि हे ज्ञान नाही, हे ज्ञान फक्त काय झालं आहे? शब्दाने झालं, कळलं की नाही? काय झालं? शब्दाने. आडसला आंबे विकायला आलेले आहेत, केशरी सांगितलं, याचा अर्थ आंबे खाल्ले का? मग ऐकून ज्ञान झालं ना, पण की आडसला आंबे आले म्हणून ज्ञान झालं ना. ज्ञान झालं याचा अर्थ आता आंबे आणायची गरज नाही, मग आपल्याला जाऊन ज्ञान झालं.
पण ज्ञान झालं म्हणजे शब्दाने ज्ञान झालं फक्त की तिथं आंबे आले विकायला म्हणून. मग एखादा गेला आणण्यासाठी तिथं बाजारात, पण खरोखरच तिथं खूप दुकानं आलेले होते आंब्याचे. कुठं केसरी आहे, कुठं हापूस आंबा आहे, कुठं लंगडा आंबा आहे. आंब्याची एक जात आहे लंगडा, उत्तर प्रदेशात खूप प्रसिद्ध आहे लंगडा आंबा. अतिशय गोड असतो, पूर्ण पिकला तरी हिरवाच दिसतो, पण खायला अत्यंत गोड. कळलं की नाही? जाऊ द्या. तर असे आंबे बघितले, माझ्या डोळ्याने पाहिले आंबे. झालं म्हणे चला पाहिले आंबे, चला झालं ज्ञान झालं आंब्याचं, पाहिले आपण. हे काय दिसू राहील, चला घरी. जमल का? अनुभव आला का? नाही आहे. जर असं झालं असतं तर लहान लहान पोरं रडायची लगेच थांबली असती वस्तू पाहिल्या घ्यायची गरजच नव्हती विकत. पण असं होतं का? नाही. मग काय करावं लागेल? ती विकत घ्यावी लागतील, घरी आणावं लागते. घरी आणले तेवढं काम भागलं का? नाही. मग ते स्वतः खावा लागतील, तेव्हा त्याचा अनुभव आला आहे. हा अनुभव आहे. तसं आता आपण ऐकलं की काय स्वयंज्योती, साक्षी, पंचकोशातीत, व्यापक परमात्मा आहे, हे ज्ञान झालं. पण हे शब्दाचं ज्ञान आहे की नाही? एवढ्याने भागणार नाही. याचा काय करावं लागणार नंतर? विचार काय करायचा की अशा स्वरूपाचा सच्चिदानंद घन परमात्मा आहे आणि तोच मी आहे, देह मी नाही. देहाच्या ठिकाणी चिटकलेला जो मी आहे ना, अहमपणा, मीपणा, तो देहावरून काढायचा. आणि सच्चिदानंद घन असणारं जे ब्रह्म, ते व्यापक असणारं, सर्व घटात व्यापक असणारं आत्मतत्व, ब्रह्मतत्व, तेच मी आहे, असा काय करायचा? निश्चय करायचा. कळलं की नाही? दुसऱ्याचा देह पाहत असताना सुद्धा त्याच्यात काय दिसलं पाहिजे? आपलं स्वरूपच दिसलं पाहिजे, की तो देह आणि हा देह दोघाचा नाहीच आहे. ह्या देहात जो आहे तोच मी त्या देहात आहे, त्या देहात जो आहे तोच मी या देहात आहे, असा निश्चय झाला पाहिजे. आणि तो निश्चय एकाएकी नाही होणार. त्याला रोज कमीत कमी प्रॅक्टिस करावं लागणार. 4 तास, 6 तास, 8 तास रोज ध्यान करावं लागणार, चिंतन करावं लागणार. तेव्हा पुढे ते बुद्धीमध्ये हळूहळू रूपाने काय होणार? आरूढ होणार आणि निश्चय होणार, अहम ब्रह्मास्मी. कळलं? चला मग. तर स्वयंज्योती सच्चिदानंद रूप असा आहे आणि त्याचे ज्ञान झाले असता, आहे की नाही? कोण सांगतायत? ब्रह्मनिष्ठ सद्गुरू बोलतात असं. त्याचे ज्ञान, अशा परमात्म्याचे ज्ञान झाले असता संसार नदीतून क्लेशा वाचून, म्हणजे काहीही कष्ट न घेता, इतकेच नव्हे तर मोठ्या सुखाने पार जाशील, असं ते ब्रह्मनिष्ठ सद्गुरू सांगतात. कुणाला? साधकाला, शिष्याला, मुमुक्षूंना. ठीक आहे की नाही? पण असं असलं तरी सर्वच मुमुक्षूंची त्यांच्या बोलण्यावर श्रद्धा बसेल, विश्वास बसेल असं मात्र नाही आहे. बघा, का? समजा काही शिष्यांनी शंका केल्या तर त्याचं उत्तर ती देऊ शकत नाही, ही अडचण आहे. श्रोत्रिय नाही ना ते, म्हणून पार जाशील. असे जे तो दुसऱ्याच बोलून दाखवितो, असे जे तो दुसऱ्याच बोलून दाखवितो, तो ब्रह्मनिष्ठ. श्रोत्रिय नाहीये, फक्त ब्रह्मनिष्ठ आहे. ठीक? तो दुसऱ्याच बोलून दाखवितो, ते सर्व जरी अक्षरशः खरे आहे, म्हणजे बिलकुल खरं आहे, तरी त्याच्या बोलण्यावर मुमुक्षूचा विश्वास बसत नाही. कारण असे की का बरं? तो श्रुतीस्मृतीतल्या वाक्यांची प्रमाणे सांगत नाही. त्याला विचारायला संस्कृत येत नाही, श्रुतीस्मृतीचं वाक्य प्रमाण रूपाने देता येत नाही, संत वाङ्मय पाठ नसल्यामुळं तेही त्याला बोलता येत नाही. कळलं की नाही? म्हणजे सांगतो ते मात्र खरंच आहे, वाक्यांची प्रमाणे सांगत नाही. त्यामुळे त्याच्या स्वतःच्या वाक्यात सुद्धा संदेह राहतो, आहे नाही? तो बोलतो, पण बोलताना सुद्धा त्याच्या वाक्यात काय वाटतो? लोकांना संदेह वाटतो. यासाठी दृष्टांतात नदी पार जाणारा गृहस्थ ज्याप्रमाणे डोळस आणि पायी चालत जाणाऱ्या मनुष्याच्या साह्याने नदी उतरून पार गेला, त्या प्रवासी माणसाने विश्वास कुणावर ठेवला? की ज्याला दिसत आहे आणि ज्याचे पायही मजबूत आहे, अशा धष्टपुष्ट माणसावर विश्वास ठेवून त्याच्याबरोबर तो प्रवासी पलीकडं गेला, की ज्याला दिसतही होतं आणि चालताही येत होतं. बरोबर? साह्याने नदी उतरून पार गेला. त्याचप्रमाणे श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ अशा 2 विशेषणांनी युक्त अशा सद्गुरूच्या साह्याने संसार नदीतून पार जाता येते. संसार नदीतून जर पार जायचं असेल तर सद्गुरूचं साह्य पाहिजे. पण ते सद्गुरू कसे असले पाहिजे? की जे श्रोत्रिय आहे आणि ब्रह्मनिष्ठ आहे. दोन्हीपैकी एक जर नसले तरी सुद्धा त्यांच्या साह्याने पार जाता येत नाही. अशा सद्गुरूच्या साह्याने संसार नदीतून पार जाता येते, नाहीतर नाही. नाहीतर म्हणजे असे जर नसेल ते सद्गुरू तर पार जाता येत नाही. यासाठी अशाच सद्गुरूला शरण जावे. अशाच म्हणजे कशा? श्रोत्रिय आणि ठीक आहे. पुढे
आता झालं ना विषय. गुरुला शरण जाण्याविषयी प्रमाणे किंवा गुरुला शरण जाण्याची विधी म्हणा किंवा गुरुला शरण जाण्याविषयी प्रमाण ही सांगतात की गुरुला शरण जायला पाहिजे म्हणून प्रमाण देतात. आणि विधी कशी असते तीही सांगायचं आहे. तर आता वाचूया. शिवाय अथर्ववेदाच्या मुंडक उपनिषदात सुद्धा आहे की नाही, अथर्ववेदाचाच एक भाग आहे कोण, मुंडक उपनिषद एक शाखा. तो मुंडक उपनिषदात सुद्धा जिज्ञासूने काय करावं, गुरुला शरण जावं म्हणून सांगितलं आहे, पण जात असताना कसं जावं तेही सांगितलं आहे. तो उपनिषदात सुद्धा जिज्ञासूने समिधादी उपहार हातात घेऊन, उपहार म्हणजे भेटवस्तू, काय न्यायची भेटवस्तू, समिधा म्हणजे समिधा म्हणजे काय, यज्ञाकरिता. कारण पूर्वीच्या काळात प्रत्येक आश्रमात प्रत्येक साधूच्या घरी घराघरात म्हणलं तरी चालेल यज्ञ व्हायचा रोज, आहे की नाही. त्याला काय म्हणतात, हवन यज्ञ, काय शब्द एक, अग्निहोत्र, काय म्हणतात अग्निहोत्र घरोघर केलं जायचं सकाळ संध्याकाळ, ठीक आहे की नाही. तर गुरूंच्या घरी पण यज्ञ वगैरे व्हायचा. आता गुरु कुठून आणणार बरं समिधा, समिधा म्हणजे यज्ञाकरिता उपयोगात येणारे काष्ट विशेष, लाकडं विशेष, कोणतीही लाकडं चालत नाही. आता गुरूंना त्रास होऊ नये म्हणून समिधा नेण्याची पद्धत होती. पण आजकाल तर आता यज्ञ वगैरे चालत नाही. आता काय न्यावं सद्गुरूला भेट, तर त्याच्या बदल्यात दुसरं काही न्यावं, काय, फळं न्यावेत. फळं नाही भेटलं तर घरी केलेल्या भाकरी न्याव्यात, चटणी न्यावी, लय झालं तर दक्षिणा द्यावी गुरूंना, त्यांना जी आवश्यक असेल. कारण गुरुला शरण जात असताना काय सांगितलं आहे, तन मन धन. धन देत असताना काय नुसतं खिशातले 100 रुपयापैकी 10 रुपये गुरुला द्यावे असं नाही सांगितलं. जेवढे असतील तेवढे, अगदी जमीन जुमला शेत बाडी जे काय असेल ते सर्वच्या सर्व गुरुला अर्पण करायचं सांगितलेलं आहे. कळलं की नाही. नाही तेवढं नेता आलं तर निदान त्यातलं थोडं होईना गुरुला जाताना भेट घेऊन जावं असं सांगितलं आहे. शिवाय काय झालं, अथर्ववेदाच्या मुंडक उपनिषदात सुद्धा जिज्ञासूने समिधादी उपहार, उपहार म्हणजे भेटवस्तू हातात घेऊन विनयनत होऊन गुरुला शरण जावं. असं नाही मग आता काय माझ्यासारखं कोण आणतंय गुरुला भेटवस्तू, हे किती आणलं मी 4-5 ट्रे भरून सफरचंद रांगशे हे आणलंय, गुरु घ्या तुम्हाला ठेवायचं काय माहिती घ्या ठेवून बाकीचे देतो पोरायला, हा उद्धटपणा झाला. असा तिथं चालत नाही. मग काय, विनयनत होऊन, विनयनत शब्दाचा अर्थ आहे विनयपूर्वक, नत म्हणजे नमस्कार, नम्र होऊन, आहे की नाही असं आहे. विनयनत होऊन म्हणजे विनयपूर्वक होऊन परम तत्वज्ञान प्राप्त व्हावे या हेतूने, मला ज्ञान प्राप्त व्हावं या हेतूने श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ या 2 विशेषणांनी युक्तच गुरुला शरण जावे. ज्या गुरुच्या ठिकाणी 2 विशेषण आहेत, कोण कोण, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ. कळलं की नाही. असे स्पष्ट निरूपण बघा, गुरुचं लक्षण सांगत असताना हे 2च धर्मविशेष सांगितले आहे, कोण कोण, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. असा उल्लेख तुम्हाला कुठंच भेटणार नाही की अशा गुरुला शरण जा की ज्याच्याकडे मोठा आश्रम आहे, मोठी गाडी आहे, ज्यांच्याकडे खूप मोठा भक्त परिवार आहे, ज्यांच्याकडे खूप पैसे आहे, अशा गुरुला शरण जावं असं कुठंही म्हटलेलं नाही. कळलं की नाही. पण आजकाल काय होऊ राहिलं, उलटच घडत आहे. लोक शरण जातात गुरुला कुठं, जिथं मोठा आश्रम आहे, गाडी आहे, आणि उत्तराधिकारणार आपल्याला गुरु, आपल्याला आश्रम भेटेल अशाच ठिकाणी काय जातात, शरण जातात. त्याचा परिणाम काय, कारण ज्ञानही होत नाही. ज्या हिशोबाने गेले तेवढं फार तर मिळतं त्यांना. कळलं की नाही. परंतु ते विसरून गेलेले असतात की आपला जो जन्म या पृथ्वी तलावर झालेला आहे कशाकरिता झालेला आहे. हा प्रश्न रोज माणसाने ध्यानात आणायचा, उठल्या उठल्या पण झोपताना पण, की आपण जन्माला आलो आहोत कशाकरिता. तर 2 उत्तर, संसाराकरिता की परमार्थाकरिता, आहे की नाही. 2 विकल्प आहे की नाही, 2च विकल्प आहे. काय, संसाराकरिता की परमार्थाकरिता. संसाराकरिता जर समजत असाल तर करत बसा, मग संसार भोगत बसा, दुःख कोण नाही म्हणतं. मग संसार, तो संसारात बी अनेक प्रकार आहे. 4 माणसाचा कुटुंबाचाही संसार आहे, पती पत्नी 2 मुलं, आईबाप 6 झाले फार तर, आहे की नाही, हाही संसार आहे. आणि एक मोठा संसार आहे कोणता, जिथं अनेक परिवारांचा संबंध येतो, अनेक लोकांचा संबंध येतो. कोणी पंक्ती घालत आहे, कोणी दान देत आहे,
कळलं की नाही. कोणी खोली बांधून देत आहे वगैरे वगैरे, कोणी गाडी घेऊन देत आहे, अनेक लोकांना संबंध जिथं असतो, तोही एक संसार आहे, ज्याला आपण मठाधिपती म्हणतो. कळलं की नाही. तर मठाधिपती होणं म्हणजे काय, तोही संसार आहे. फरक एवढाच की जो 4 माणसांचा जो संसार आहे ना, छोट्या कुटुंबाचा, तो छोटा संसार आणि हा मोठा संसार. मग छोट्या संसारात जर एवढे क्लेश होतात तर मोठ्या संसारात किती क्लेश होत असतील, भयंकर क्लेश होतात, आहे की नाही. अनुभव घेऊन पाहायचे सुद्धा नाही. कदाचित कोणाला वाटेल की बाबा आता आपलं झाला अध्ययन, थोडा घेऊन पाहू अनुभव. हा विषयाची परीक्षा कधीच करायची नसते. असं कोणी म्हणलंय की विष किती जळ जर थोडं घेऊन पाहतो म्हणून म्हणलंय कोणी? कधी नाही आहे. सांगतायत ना सारे महापुरुष, सारे संत सांगतायत, आहे की नाही. काय ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी सांगितलंयच आहे ना. ब्रह्मदेव पद प्राप्त होणं सुद्धा दुःखाला कारण आहे. हेमंत पद काय दुःखाला कारण नाही होणार का? किती लोकांचे मन सांभाळावे लागतात. इथं 4 माणसाचं मन सांभाळायला जड जातं आणि महंत झाल्यावर साऱ्या जगाचे मन सांभाळत बसावे लागतात. तुम्ही एखाद्याला चांगलं बोलले 2 शब्द आणि वेळ नसल्यामुळे एखाद्याला नाही बोलू शकले, तो लगेच जाऊन चर्चा करू तिकडं. आम्ही एवढे बाबाला डबे देतो, बाबाने 2 शब्द आमच्याशी बोलू नाही. अशी स्थिती. जाऊ द्या, इथून पुढे आता या म्हणा आमच्या घरी, मग का सुद्धा त्यांना नाही. सांगायचं तात्पर्य काय, कोण कधी नाराज होईल. आणि मग याला जर माहीत पडलं ना, महाराजजी तुम्ही काल त्यांच्याशी बोलले, मी असं असं बोलतो, असो, अरे यार नाराज नाही व्हायला पाहिजे, राहते. मग याला टेन्शन येतं. आता कुठला परमार्थ होणार तुम्ही सांगा ह्या विचारामध्ये. मग हा लगेच फोन करणार, हो काकाजी कसे आहात, या की तुम्ही लई दिवस झाले आलेच नाहीत, खुश करण्याकरिता. म्हणजे वेळ याचा परमार्थ चालला का संसारात चालला? संसारात चाललाय. मग संसार करायचा का परमार्थ करायचा? मग आपला अवतार संसारासाठी झाला आहे की परमात्म्यासाठी झाला आहे? परमात्म्यासाठी झाला आहे ना. मग हे पक्क लिहून ठेवायचं, कोरून दगडाच्या रेषेवर, दगडावर काळ्या रेषेने कोरून ठेवायचं. काय की माझा अवतार कशासाठी झाला आहे, त्याचं उत्तर लिहून ठेवा. जर परमात्म्यासाठी झालाय ना तर परमार्थच करायचा. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी परमार्थच करायचा, बाकीचा उद्योग करायचा नाही. मन तर ते काही साऱ्या खोट्या गोष्टी आहेत. 10-5 वर्षाची हौस असते फक्त, पण मेल्यावर मात्र बैल व्हावं लागतं. हा प्रश्नच नाही त्यात. कळलं की जर आत्मज्ञान नाही झालं, तत्वज्ञान नाही झालं तर काय व्हावं लागतं? बैल. मग तिथं काय म्हणणार का, हे मागच्या तर म्हणताय ना, तुझ्या घरी किती खायला येतो, दे ना आता मला 2 पोळ्या. हा जमत नाही. आता तू मात्र हंटर आणणार, तू कसला म्हणता भाई, झोप आता जर गाडीला, नाही की नाही, असं म्हणणार तू. कळलं की नाही मला. म्हणून काय भले लोक म्हणतील कदाचित, काय काय बाबा 20 वर्ष झाली घर सोडून इकडं पळतोय, ह्या गावाला राहतो, कधी त्या तीर्थावर राहतो, येईना काही जाईना, काही होईना, येईना जाईना, लोकांच्या भाकरीला मौत आली नुसता, कधी आश्रम नाही, काही नाही, काही नाही म्हणतील कदाचित लोक. घरचेही म्हणतील, दारचेही म्हणतील, म्हणू द्या, काही फरक पडत नाही. त्यांच्या घरी राहतील ते. आपल्याला कळलं पाहिजे की आपला उद्धार कशात आहे. दुसऱ्याच्या म्हणण्यावर माणसानं चालायचं नाही. स्वतःचं हित कशात आहे शास्त्र सांगतंय, कळलं ना आपल्याला आता. त्याच्यातच आपण, घरच्यांना काही माहीत नसतं. त्यांना असं वाटतं बा माझं पोरगं जर गेलं कीर्तनकार होईल, गाडीत फिरल, पैसे आणील, हाय नाही, त्यांना असं वाटत असतं. पण त्यांना वाटू द्या, नंतर त्यांना हळूहळू समजून सांगायचं, त्यांचा भ्रम पण काढून टाकायचा. कळलं की नाही, हे केलं पाहिजे. जाऊ द्या. तर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि ब्रह्मनिष्ठ या 2 विषयांनी युक्तच गुरुला शरण जावे. लक्षात आलं? हां. कदाचित असे गुरु एखाद्या झाडाखाली सुद्धा बसले असू शकतात. कदाचित त्यांच्या अंगावर व्यवस्थित कपडे सुद्धा नसतील, फाटके तुटके मळालेले कपडे सुद्धा असू शकतात. परंतु अशा गुरुला शरण गेलं परवडतं. आणि तशा गुरुला जर तुम्ही शरण गेलात तर कदाचित तुम्हाला लोक हसतीलही, काय बाबा ठीक जाऊन बसते त्या बाबाकडं, काही काम न धाम, जावं मग चांगल्या ठिकाणी जावं ना. पण म्हणून द्या, आपल्याला जर कळलं ना की योग्य गुरु आहे, ब्रह्मनिष्ठ आहे, श्रोत्रिय आहे, तर त्यांना शरण केलं पाहिजे. कळलं? चला. आणि ब्रह्मनिष्ठ या 2 विशेषणांनी युक्तच गुरुला शरण जावे असे स्पष्ट निरूपण करून सांगितले आहे. कुठं? उपनिषदामध्ये, मुंडकोपनिषदामध्ये. ठीक आहे ना. त्याचप्रमाणे म्हणजे जसं मुंडकोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे अर्जुनाला. आहे की नाही? तो श्लोक दिला इथं. श्लोक वाचूया. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया
प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. अन्वय पहा. तत् प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया विद्धि. खालच्या ओळीत तत्वदर्शिनः ज्ञानिनः ते ज्ञानम उपदेक्षन्ति. ठीक अर्थ पहा. भगवान श्रीकृष्ण सांगतायत अर्जुनाला, अरे अर्जुना काय तत् शब्दाने घ्यायचं ज्ञान. तत् शब्दाने काय घ्यायचं ज्ञान. अरे अर्जुना तू ते ज्ञान विद्धी जाणून घे. गुरुला शरण जाऊन काय कर ते ज्ञान जाणून घे. पण गुरुकडे शरण गेल्यानंतर कशा मार्गाने ते ज्ञान जाणून घ्यायचं तर मध्ये दिलंय बघा. तत् नंतर प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया विद्धी. हे 3 मार्ग सांगितले आहे ज्ञान प्राप्त करण्याचे. काय काय प्रणिपात. प्रणिपात म्हणजे साष्टांग दंडवत. ठीक आहे ना. तिथं लाज वाटता कामा नाही. प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. मग प्रणिपात केला नंतर त्यांच्या सानिध्यात राहून त्यांची सेवा. आणि सेवा करून मग जेव्हा कधी श्रीगुरु प्रसन्न होतील, त्यांना वेळ असेल आपल्या बरोबर बोलण्याकरिता प्रसन्न आहेत, मग अशा वेळेस हळूच जाऊन त्यांच्यापेक्षा खालच्या आसनावर बसून प्रेमाने विचारावं, हळूच विचारावं. काय प्रश्न परिप्रश्नेनं प्रश्न करावा. काय प्रश्न करावा खाली येऊ राहिलं तिथं पाहूया. मग असं जर केलं तर काय होईल बरं. तर भगवंत सांगतात अर्जुनाला काय असे जे मग महात्मे आहेत ज्यांना तू शरण गेला, तत्वदर्शिनः ज्ञानिनः. 2 विशेषण दिले महात्म्याचे. तर तत्वदर्शिनः शब्दाने घ्यायचं ब्रह्मनिष्ठ आणि ज्ञानिनः पदाने घ्यायचं श्रोत्रिय. तर 2 लक्षणं आले की नाही इथं पण. तर तत्वदर्शी अर्थात ब्रह्मनिष्ठ आणि ज्ञानिनः म्हणजे ज्ञानी श्रोत्रिय असे जे महापुरुष गुरु ते काय करतील बरं. ते ज्ञानम उपदेक्षन्ति. ते शब्दाचा अर्थ इथं तुभ्यम. तुभ्यम म्हणजे तुला. ज्ञानम उपदेक्षन्ति ज्ञानाचा उपदेश करतील असं भगवंताने अर्जुनाला सांगितलेलं आहे. ठीक आहे जी. मग इथं या श्लोकातून पूर्वार्धाने शरण जाण्याची पद्धत सांगितली आहे. शरण जाऊन काय करावं हेही सांगितलं पूर्वार्धात. आणि शरण गेल्यानंतर ते शरण कुणाला जायचं हे उत्तरार्धात. आणि शरण गेल्यानंतर ते महापुरुष काय करतील हेही उत्तरार्धात सांगितलेलं आहे. चला पुढे अर्थ. सद्गुरूला साष्टांग नमस्कार करून बंद म्हणजे काय. नमस्कार केला नंतर सेवा केली, गुरु प्रसन्न झाले, नंतर प्रश्न करायचा ना. मग गुरुला काय प्रश्न करायचा तो इथं दिलाय. सद्गुरूला साष्टांग नमस्कार करून प्रश्न करायचा. बंद म्हणजे काय. गुरुदेवजी महाराज बंद 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 कशाला म्हणतात हो बंद ते सांगा की जरा कृपया. तर बंद म्हणजे काय. पुन्हा मोक्ष म्हणजे काय. विद्या कशाला म्हणावी, विद्या कशाला म्हणतात. पुन्हा अविद्या कोणाला म्हणावी. आत्मा कोण आहे की नाही, म्हणजे आत्म्याचं स्वरूप काय आहे. परमात्मा कोण आहे, परमात्मा कशाला म्हणतात. व त्या दोघांची एकता कशी जाणावी. दोघं एक आहे का 2 भिन्न भिन्न आहे. एक असेल तर मग ती एकता कशी जाणावी असे प्रश्न विचारावे. कुणाला सद्गुरूला. उगीच प्रश्न विचारू नये की गुरुदेव आता निवडणूक चालू आहे, मतदान झालं, कोण निवडून येईन बरं तुमच्या मतानुसार. जास्त फालतूचे प्रश्न विचारायचे नाही. त्यातून काही तथ्य निघत नाहीये. कळलं. परमात्मा कोण आहे व त्या दोघांची एकता कशी जाणावी इत्यादी प्रश्न त्यास विचारून व त्याची सेवा करून त्यास प्रसन्न करून घ्यायचं. कुणाला सद्गुरूला. आहे की नाही. परंतु मनुष्य सद्गुरूला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो का नाही करत. जेवढं प्रयत्न बायकोला प्रसन्न करतो आहे की नाही. बघा तुम्ही जेवढे लोक आहे गृहस्थी लोक आहे की नाही, जर थोडीफार बायको नाराज झाली ना तर तिची इतकी मनोमान करणार आहे की नाही, स्तुती करणार, काय काय करणार तिला प्रसन्न करण्यासाठी. नाही करावं तर संध्याकाळची भाकरीची बनची. हा पण इकडे सद्गुरूला कधी शरण जाऊन प्रसन्न करण्याचा कधी प्रयत्न करत नाही. अडचण ही आहे ना हो. काय परमात्मा प्राप्ती वाचूनही संसारात काही अडकत नाही. हाच मोठा प्रश्न आहे. जर परमात्मा प्राप्त झाल्याशिवाय परमात्म्याची भेट झाल्याशिवाय पोरच झाली नसते ना सारे सद्गुरू शरण गेले असते. पा पण तसं काही नाही ना. संसार काही अडत नाही. हीच मोठी अडचण आहे. कळलं की नाही. चला
जा नाही इत्यादी प्रश्न त्यास विचारून व त्यांची सेवा करून त्यास प्रसन्न करून घेऊन त्यांच्यापासून म्हणजे सद्गुरूपासून परमश्रेष्ठ मोक्षाचे साधन अद्वितीय असे परमात्म्याचे ज्ञान ते जीवा आहे की नाही, हे जीवा ते समजावून घे असं सांगतायत. कोण? भगवंत. कुणाला? अर्जुनाला. अद्वितीय असे जे परमात्म्याचे ज्ञान बरं का, ते ज्ञान ते ज्ञान जीवा, अर्जुना, बाळा अर्जुना समजावून घे असं भगवंत सांगतात अर्जुनाला, श्रीगुरु सांगतात शिष्याला असं. आणि तसे घेतलेस म्हणजे ज्ञानी म्हणजे कोण? श्रोत्रिय. व तत्वदर्शी म्हणजे कोण? ब्रह्मनिष्ठ. असा जो सद्गुरू तो तुला ज्ञानाचा उपदेश करी. त्याचप्रमाणे हे प्रमाण दिलं आणि शरण जाण्याची पद्धत सांगितली, प्रश्न कसे विचारावे, काय विचारावे हे सर्व सांगितलं. आणखीन प्रमाण म्हणून श्रीमद भागवतातला श्लोक ग्रंथकार देत आहेत, पण त्याचा विचार आपण उद्या करूया. ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम